निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा. मला अनुभव शेअर करायचा होता. हा, सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी याच्या आधी एक अनुभव शेअर केलेला आहे ना हो, तुम्हाला? आहे, माझ्याकडे नाव पण हा, आहे, हा. पण मी बोलत नाही कोणाचं नाव. तुम्हाला अच्छा, सांगायचं अच्छा. असेल तर सांगा. नाही नाही. फक्त हा, कुठून हा. बोलता तेवढं सांगा. विदर्भातूनच. हो हो हो. काय अनुभव आला संत ताई? गजानन महाराज ते गाव हा. आमच्या तिकडनं. हं. अनुभव असा होता ताई की सॅटरडेला आणि अमावस्या आली की यांचं ते ड्रिंक घेणं थोडस असं वाढायचं. वाढते. हा हा हा. हे मला जाणवलं दिवाळीपासून, कारण त्यांचं 51 दिवसाची केंद्र दादांनी सेवा दिली होती ती. अच्छा अच्छा. हा. टोटली म्हणजे तेव्हापासून बंद झालं, पण दिवाळीच्या वेळेस दिवाळीची अमावस्या असते तेव्हा तेव्हा थोडस मला जाणवलं, आणि सॅटरडेला सुद्धा. हा हा. तर मग मी तसं दादांना सांगितलं. मग दादांनी मला त्याच्यावर सेवा दिली होती. काय सेवा दिली ताई? तर त्यांनी ते 5 काळे तीळ, 5 उडीद, 5 लवंगा, 5 भीमसेनी कापूर चे तुकडे आणि 5 खडा मीठ हे एका काळ्या पोटलीत बांधायचं छोट्याशा, आणि त्यांच्या याच्यावरून उतरवायचं. काही जर असेल तर बाहेर बाधा वगैरे किंवा काही वाईट नजर असेल तर मग ती जाऊ दे, हे उतारा करायचा आणि तो बाहेर अंगणात नेऊन जाळून टाकायचा, हातपाय धुवून घरात यायचं. मी करते ताई तेव्हापासून ते. थोडाफार त्याच्यानंतर मग थोडाफार फरक आहे. पडला थोडा फरक. पण माझं अशी इच्छा आहे की पूर्ण हळूहळू का होईना पण त्यांचं बंदच होऊन जावं. सुरू केली आहे ना सेवा, नक्की ते होणार, म्हणजे होणार, पूर्ण बंद मी होईल. मी दर सॅटर्डेला करते ताई ते. अरे वा. आणि आता ते तुम्ही अनुभव शेअर केला ना, पुढचा अनुभव तुम्ही तोच शेअर कराल बघा. पूर्ण सुटले असं तुमच्या सांगा. तोंडात साखर पडो ताई. माझं खरंच तेच एक आहे. मला म्हणजे मी फ्लॅटची सेवा मागत नाही, न कार, बँक बॅलन्स, खरंय, संसार सुखी असणं महत्वाचं आहे ताई. आणि मुलांचं एक बरोबर. छान होऊन राहिलं. हा ना. मुलं काय करतात? ताई आणखी दुसरा अनुभव सांगते. हा. एक प्रॉपर्टीची डील होती यांची. तर मग त्याच्यात असं होतं की ऑपोजिट पार्टीवाले म्हणत होते की तुमचं जेवढं आहे तेवढं तुम्हाला मिळून जाईल, आणि तुम्ही हे करा त्या जसं यांचं असं म्हणणं पडलं, आपण क्लायंट विश्वास दाखवल्यासारखंच होतं ना ते, हो हो हो. की आपलं आपलं घ्यायचं. आणि ते तसं हे म्हणे नाही, मला नाही तसं करायचं, कारण त्यांचा विश्वास आपल्यावर असतो आणि त्यांच्यामुळेच आपण एवढं हे करतो. बरोबर. त्यांना थोडी हे करायचंय म्हणे, हा. मला नकोय म्हणे हे तुमचं. हा. आणि तो म्हणजे अशी ती डील होण्यासारखीच होती. मी केंदळे दादांना 2-3 दिवस आधी फोन केला. म्हटलं दादा, ही डील कॅन्सल झाली पाहिजे. माझा प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच दादांचं उत्तर तयारच होतं, नाही होते, ती डील कॅन्सलच होऊन जाते, तुमच्या मनासारखंच होईल. अरे वा. मला दादांचं हे एक आहे की आपलं ताई बोलण्याच्या आधीच दादांचा म्हणजे आपला प्रश्न जायच्या आधीच त्यांचं उत्तर तयार असतं हो दादांचं. हो हो. आता हे करा, आता ते करा, असं. म्हणजे मला ते पण खूप, आणि एवढा विश्वास बसलेला आहे माझा हो की हो. काय सांगू. मला काही प्रॉब्लेम आला की मी लगेच दादांना फोन करते, अरे आणि वा. घेतात ते माझा फोनही घेतात. हो ना. आणि तिसरा अनुभव असा आहे ताई की माझं स्किनसाठी मी नव्हतं का मागे म्हटलं की मला तोही अनुभव शेअर करायचा आहे लवकरच. तर मग दादांकडनं सेवा घेतली होती मी. काय स्किनचं काय होत होतं ताई? ते म्हणजे माझा थोडासा प्रॉब्लेम होता, इचिंग व्हायची आणि ते स्प्रेड व्हायचं पूर्ण, आणि पूर्ण असे काळे चट्टे असं हे व्हायचं. मग ते वाढत चाललं होतं ना माझं, आणि सगळं सतत लक्ष, आपलं माइंड डायव्हर्ट. बरोबर. काम होत नाही, चालणं होत नाही, सगळं पायावरच चालणं होतच नव्हतं जास्त. त्यामुळं मग मी दादांना सांगितलं होतं, वगैरे पण पाठवले होते ते. तिथे झाला तो, तर त्यांनी आरोग्य सेवा दिली होती दादांनी. 1 महिना झाला, मला माझ्या भाडेकरू ताईंनी सांगितलं की अगं, माझी मैत्रिणी सेम डिसीज तिला आहे आणि तिचं सगळं बरं झालं.
मग हो. तू एकदा जा ना म्हणे त्या डॉक्टरकडे पण. हम्म, तर मग इतके डॉक्टर केलेले होते ताई की असं म्हणजे असं वाटत होतं की आता ॲलोपॅथी आयुर्वेदिक घेऊन मी कंटाळली होती. आणि कुठेही जा ते असेच सांगतात आणि आपल्याला काही रिलीफ मिळतच नव्हता. पण बरोबर. म्हटलं मग मी तुमच्या म्हणण्यानुसार एकदा जाऊन बघते. मग जाऊन पाहिलं ताई. हम्म. जेव्हा डॉक्टरला भेटली तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की 60% रिलीफ तर तुम्हाला एका महिन्यातच मिळेल हो. आणि 40% 2 महिन्यानंतर. मी 1 महिना बरोबर सलग ती मेडिसिन घेतली आणि आता माझ्या पूर्ण म्हणजे हळूहळू हळूहळू ते कमी होऊन राहिलं. थोडंसंच राहिलेलं आहे. अरे 30 वा. टक्के राहिलेलं आहे. म्हणजे स्वामीजींनी त्या बाईच्या करवी की हम्म. जा तिथे त्या डॉक्टरांकडे जा. बघा. आणि दादांची पण सेवा आरोग्य सेवा होतीच. हो. म्हणजे त्याच्यामुळे मला रिलीफ म्हणजे 4-5 वर्ष लिटरली मी त्या डिसीजनी परेशान हैराण होती काय सांगू. हम्म. माझा हा एक खूप मोठा अनुभव एक छान खरं आहे, झाला. तब्येतीच्या बाबतीत आपल्याला खूप प्रॉब्लेम असले ना की काहीच त्याच्यापुढे सुचत नाही. हो ना. हम्म. खूप छान आणि ताई, आणि इतकी आणि एक शॉर्ट मध्ये एक एक सांगितलंय. हा एक बोल. एक शेवटचा चौथा हा राहिला सांगा शेवटचा. सांगा. हा तो असा आहे की माझ्या मुलीसाठी घेतली होती मी सेवा. आता ह्या एंट्रन्स एक्झाम चालू झाल्या तिच्या. हा 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 तर हा. त्याच्या आधी मी घेतली होती. दादांना फोन केला, म्हटलं तिला थोडी भीती वाटून राहिली, करतेय ती अभ्यास मेहनत करतेय, हम्म. थोडीशी भीती वाटते. हा. मग दादांनी दिली होती सेवा हम्म. तिच्यासाठी. तर मग आता बोर्ड एक्झाम पण आहे, 12th स्टँडर्डला आहे ती. बरोबर. हो. मग त्याच्यासाठी मी ती कंटिन्यू ठेवली ती सेवा तिची. हा हा. ते तल्लक बुद्धीसाठी. आणि सरस्वती मंत्र दिला होता त्यांनी प्याल्यामध्ये. 3 अच्छा. बोटं बुडवून म्हणायचा तो मंत्र. हा, मंत्र पाठ आहे आणि का तुम्हाला, माहिती आहे? हो ना, पाठ आहे माझा. बोला. अम, ओम ह्रीम श्राम श्रीम. ओम ह्रीम श्राम श्रीम. थांबा एक सेकंद. ओम ह्रीम श्राम श्रीम. हंस थ थ ठ ठ. सरस्वती भगवती विद्या प्रसादे कुरु कुरु स्वाहा. अरे वा. हा हा. आणि दुसरा एक मंत्र आहे की डोक्यावर हात ठेवायचे हा 11 वेळा. हा. आणि तो मंत्र म्हणायचा अच्छा. सरस्वतीचा. हा हा. तर मोरी सुधारे सो सब भांती जास कृपा नाही कृपा अघाती. हा एक मंत्र होतो. अच्छा अच्छा. हा तिच्या हा डोक्यावर हात ठेवून म्हणायचा हा 11 वेळा. हा. आणि हा जो पहिला मंत्र होता तो म्हणायचा. आणि ती जी उधी पडेल, हा एक माळ हातात घ्यायची आणि पूर्ण म्हणायचा तो. ती जी उधी पडेल हा. ती त्या ग्लासच्या पाण्यात मिक्स करायची आणि ते पाणी तिला प्यायला हो. द्यायचं. थोडा अच्छा. फार रिलीफ तिला त्याच्यानी, म्हणजे थोडी भीती वगैरे जे येते हो हो, ती गेलं गेली. तिचं. हा हा. हा. तर आता रिझल्ट लागल्यावर तो या अनुभव मी शेअर करील, करा समजा करा. हो काय हो. झालं काय नाही तर नाही, ते एक होणारच, समजत चांगलंच जाईल. होणार. हा. तुम्ही अनुभव तर शेअर करताना ताई, तर तुम्हाला हा लगेच दुसरा अनुभव छान येणार. असं आहे ताई. मग ते एवढे सारे माझे अनुभव आले. आणि आता मला ना ते मंत्र जरा लिहिलेले असतील तर फोटो पाठवा, ठीक आहे. नाहीतर मला लिहून पाठवा. हा बरं बरं. हो हा. हो, श्री पाठवते. स्वामी समर्थ ताई, मी शेअर करते. हा ताई, आणि मला कालचा एक लेटेस्ट अनुभव आला असा, तो एक हा महत्वाचा आहे. हा म्हणजे मी हात ठेवून तारक मंत्र कधीचा म्हणते, महिने किती झाले काय माहित, आता 2-3 महिने झाले असतील. हा हा आणि पहिले मी सुरुवातीला 21 दिवस केली संकल्पयुक्त सेवा तारक मंत्राची. हा. पण मी रोज आता हे 3-11 माळी, म्हणजे आपल्या 11 माळी जपायच्या स्वामी समर्थाच्या, 3 अध्याय घ्यायचे आणि तारक मंत्र 11 वेळा. हा. ही तर माझी सेवा आहेच चालू. हम्म. आणि ह्या ज्या दादांनी दिल्या ह्या वेगळ्या, ह्या पण असतात. हम्म. पण ह्या रोज नित्य म्हणजे 11 वेळा तारक मंत्र सकाळी म्हणते. हम्म. आरती झाली की लगेचच तुपाचा हम्म. दिवा असतो आणि उदबत्ती लावलेली असते. हम्म. आणि मग ती उदी पडली त्याच्यात मिक्स करते आणि सगळ्यांना देते. घरात पाणी हा. शिंपडते. पण कालचा असा अनुभव झाला की हम्म. मी आता ना ही सेवा डबल केली, रात्री पण वाढवली. हो. यांना तीच पाणी देते, 11 अरे वेळा वा. पुन्हा करते माझं सगळं झाल्यावर. हा रात्री हा. काल 10:30 पावणे 11चा अनुभव असा होता की मी बायकांचं पाहत होती लोट्यावर हात ठेवून. एका ताईंचं पाहिलं होतं मी, तिचा हा त्यांचा हा तो हा. फिरला होता फिरला. लोटा. हो हो. मग मी मनात कसं म्हटलं, स्वामी समर्थ महाराज, आमच्या इकडे तुम्ही फिरतच नाही का? आमच्या इकडे तुम्ही काही हे प्रचिती देतच नाही आमच्या भागात. मला ना तुम्ही आज आता मला तसं करूनच दाखवा म्हटलं तुम्ही. हम्म. म्हटलं काहीतरी असं की आहे तुम्ही माझ्यासोबत, मला हे असं झालं पाहिजे. हा. मग काल रात्री ताई मी तो मंत्र म्हणत होती, लिटरली माझा हात इतका हल्ला, इतका व्हायब्रेट झाला. तो बापरे. लोटा फडफड फडफड वाजत होता. मग अय्या. मला ते जाणवायला लागलं हे काहीतरी वेगळंच होऊन राहिलं, हा हा विचित्र. हा हा. 3ऱ्या मंत्रापासून सुरुवात झाली ती तारक मंत्रापासून. मग नंतर तो रोटेट व्हायला लागला हळूहळू, अरे तो बापरे. सरकायला लागला. मग अरे म्हटलं बापरे. हे काय झालं, मी डोळे उघडून पाहिलं. मग मी यांना म्हटलं, हो पहा, हो लोटा थांबतो. थांबून थोडं यांना म्हटलं, पहा तो हलतो का.
यांचे डोळे बिलकुल असे उघडेच राहिले ताई, उघडे तर उघडेच. अरे आणि ते असे पाहतच राहिले की अगं तो हलून राहिला ना, तो हलून राहिला ना. बापरे. आणि मग मुलगी आली धावत पळत, ती अभ्यासच करत होती, ती आली. ती ऐकूनच आली, तिला काही मी बोलावलं नाही, माझं आपलं सुरूच ते मंत्र म्हणणं. मग तिने ते पाहिलं, मग तिने ते हलताना पाहिलं, तर ती म्हणे मम्मा मी थांब म्हणे, मी व्हिडिओ काढते त्याचा. पण म्हणे आता व्हिडिओ काढताना काय माहिती येते की नाही, हलते की नाही. म्हटलं ग तू काढ, हलेल बघ म्हटलं. मग मी 11 तारक तीर्थाचं होऊन गेले, पुढचेही चालू माझे मंत्र म्हणणं. तो पुन्हा रोटेट झाला ताई, पूर्ण व्हिडिओ मध्ये आला तो. म्हणजे तेव्हा पहिल्यांदा मला असं जाणवलं की बायकांचं होते ते आहे, ते खरं आहे ताई, खरं आहे ते. आता जेव्हा मी स्वतः अनुभवलं ना, तेव्हा मला ते जाणवलं. मी तो व्हिडिओ पण पाठवा असेल तर पाठवा. मी शेअर करते. श्री स्वामी. तुमचा जेव्हा आला ना फोन ताई मग अशी 11 वाजता, तेव्हा मी तीच सेवा करत होती मुलीची माळीवर. 12च्या आधी माळीवर माळ होती माझ्या. मी म्हटलं आता हे घेणं म्हणजे मधातच नाही घ्यायचं अशा वेळेला, सेवा महत्वाची. चालेल. श्री स्वामी. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.